नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँड मास्टर, मनी रेकी ग्रँड मास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? जिंदगी जीना चाहिए. नाहीतर असं म्हणाल की अरे जी रहे है, जगत आहो. कुणी कुणी म्हणताय की जीवन आम्ही काटत आहोत, तर असं नाही. जिंदगी अच्छे से क्या करना चाहिए? जीना चाहिए, काटनी नहीं चाहिए. आणि रेकी आपल्याला हेच शिकवणार आहे की आपल्याला जीवन जगायला, आपले विचार चेंज करायला रेकीने आपण आपली मानसिक म्हणजे आपली जी मेंटॅलिटी आहे ती आपण पूर्ण चेंज करणार आहोत. रेकी आपल्याला जीवन जगायला शिकवत असते, जीना काटना नाही पडता. ओके. सो आपण काय काय शिकणार आहोत त्याच्या आधी आपण एक बघूया. आणि थोडस हातपाय हलवा. आणि कुठून कुठून जॉईन झालेले आहात तुम्ही, सो तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. ओके, मी नागपूरवरून आहे. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही कुठून कुठून जॉईन झालेले आहे. म्हणजे यासाठी मी विचारत आहे की आपली जी ऍड लागली होती ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे, ती मला माहिती पडेल. ओके. सो टाईप इन चॅट बॉक्स का कुठून कुठून तुम्ही जॉईन झालेले आहात. ओके. चला, म्हणजेच या क्लासमध्ये सर्वांनी ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. आणि ऍक्टिव्ह जितके राहाल तितकाच तुम्हाला क्लासचा फायदाही होईल. ओके. चला, तर माझी स्क्रीन दिसत आहे सर्वांना. थम्सअप करा. मला स्क्रीनवर मनीषा मॅम दिसत आहेत, राजेंद्र सर दिसत आहेत. थम्सअप करा सर. मॅम, स्क्रीन दिसत आहे सर्वांना माझी? ओके, थँक्यू. आणि कुणाचेही काहीही प्रश्न असतील सो नंतर तुम्ही हँड राईज करा, आपण प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. ओके. सो हा, तर बघा, आजपासून आपलं रेकी लेवल 1 हे सुरू होत आहे. आणि या बॅच मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओके. सो आपण काय काय शिकणार आहोत. हॅलो, गुड इव्हनिंग. पण क्लास सुरू झाल्यावर फोन करत असतात. चला, तर रेकी लेवल 1 मध्ये आपण काय काय शिकणार आहोत, आपण आधी सिलेबस बघून घेणार आहोत. आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहोत आणि रेकी म्हणजे काय, तर हे सगळं आपण आज बघूया. त्यानंतर रेकीचा इतिहास, म्हणजेच ही रेकी कुठून आलेली आहे आणि कुणी आणलेली आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण काय शिकतो आहे हे आपल्याला माहिती राहील. जर कोणी विचारलं की तुम्ही काय शिकत आहे आणि तुम्हाला माहितीच नाही आहे की तुम्ही काय शिकत आहात, काही फायदा होईल याचा नाही. म्हणजे आपण काय शिकतो आहे आपल्याला पूर्णपणे माहिती असणं गरजेचं आहे. ओके. आणि सात चक्रांचा संपूर्ण अभ्यासही आपण या रेकी लेवल 1 मध्ये करणार आहोत. 7 चक्रास जे आपल्या सातही, आपल्या शरीरामध्ये 7 चक्रास असतात. तर ते बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. ते इनबॅलन्स असल्यावर काय परिणाम होतो आणि बॅलन्स झाल्यावर काय परिणाम होत असतो, तो तर आपण हे सुद्धा आपल्या या क्लासमध्ये शिकणार आहोत. त्याचबरोबर आपण 7 चक्राचं मेडिटेशन सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. तुमच्या डेली लाईफ मध्ये तुम्हाला 7 चक्रा मेडिटेशन कसं करायचं आहे आणि काय करायचं आहे, म्हणजे कन्सेप्ट आपलं क्लिअर पाहिजे. आपण जर कुठलीही गोष्ट शिकत आहे तर आपलं इंटेन्शन काय आहे ना, म्हणून तर आपण शिकतो आहे. नाहीतर बस शिकत चाललेलो आहे. अरे पण मी का बरं शिकत आहे, माझा काय फायदा होईल. आणि आजकाल लोकांची वृत्ती काय झालेली आहे की माझ्या म्हणजे सर्वच लोक काय बघतात, फायदा बघतात, की मी हे केल्याने माझा काय फायदा होणार आहे. ओके. सो रेकी शिकल्याने तुमच्या जीवनामध्ये खूप फायदा होणार आहे, हे मी आताच डिक्लेअर करून देते आहे. फक्त मोकळ्या मनाने तुम्हाला शिकायचं आहे. नाहीतर मी शिकवते आहे आणि तुम्ही फक्त या क्लास पर्यंत या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवत आहात आणि क्लास संपलं की मग सगळं विसरून जातात, तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. ओके. आणि याचं शक्तिपात सुद्धा असतं. रेकी रेकी लेवल 1, 2, 3 असे लेवल्स असतात. आणि याचा शक्तिपातही असतो. शक्तिपाताबद्दल मी तुम्हाला जेव्हा शक्तिपात राहील त्याच्या आदल्या दिवशी सांगणार आहे की काय असतं शक्तिपात. ओके. त्याचबरोबर ऑरा. ऑरा भरपूर लोकांना माहिती असेल, कुणाला नसेलही.
तर ऑरा म्हणजे काय आणि ऑरा आपण स्वच्छही करणार आहोत. ऑरा आपण बघायला तर शिकणारच आहोत. पण फक्त बघणार आहोत काय? नाही तर बघितल्यानंतर त्याला क्लिन्सिंग सुद्धा आपल्याला करायची आहे आपल्या ऑराला. ओके. आणि त्यासोबत मी तुम्हाला रेकी लेवल 1 चे सिम्बॉल्स तर नसतातच 1 मध्ये, सेकंड थर्ड लेवल मध्ये असतात. पण तुम्हाला काही तुमच्या जीवनामध्ये सिम्बॉल्सही वापरता यावा आणि तुमच्या जीवनामध्ये काही कुठले प्रॉब्लेम्स असतील म्हणजेच बघा, पुढे मला काही आजार असतात. भरपूर आता आजारांची प्रत्येकाची मी काही नाव घेणार नाही. समजा कुणाला थायरॉइड असलं, शुगर असलं, बीपी म्हणजे अशा भरपूर प्रकारचे वेगळ्या-वेगळ्या ना आजारही असतो. तर या आजारांवर आपण काही सिम्बॉल्स वापरून आपल्या या आजारांना जो त्रास होतो, तो आपण कमी करून घेऊ शकतो. ओके. आणि त्याच नंतर शेवटच्या दिवसाला मी तुम्हाला मणिमंत्र सांगणार आहे आणि दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस हे सुद्धा सांगणार आहे. सो या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी म्हणजे या सगळ्या गोष्टी कुणाला शिकायची आहे? काय वाटतं तुम्हाला शिकायला पाहिजे की नाही? सो टाइप इन चॅट बॉक्स. चॅट बॉक्समध्ये टाइप करा की येस. कुणाला शिकायचं आहे? या सगळ्या गोष्टी टाइप इन चॅट बॉक्स. चला भरपूर लोकांनी मेसेज टाकले येस. थँक खूप छान वाटतं आणि ऍक्टिव्ह लोक असले की मलाही शिकवायला भरपूर आवडतं. खूप 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 थँक ओके. चला. तर आपण आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुणाला भाग्यशाली बनायचं आहे? हँड राईज करा. कुणाला भाग्यशाली बनायचं आहे? ओके. चला मनीषा मॅमनी हँड राईज केलाय. सो अनम्यूट करा. अपूर्वा मॅमनी हँड राईज केलेला आहे. अनम्यूट करा. भरपूर लोकांनी हँड रेस केलेला आहे. बघा व्हॉलेंटियर आपले दोन व्यक्ती जरी असले पण हा प्रश्न सगळ्यांसाठी असतो. ओके. सो दोन ओके मनीषा मॅमने अनम्यूट केलेला आहे. ओके राजेंद्र सर प्लीज अनम्यूट अनम्यूट करा. ओके. चला. तर तुम्हाला म्हणजे भाग्यशाली म्हटलं की सर्वांचे हँड रेस झाले. खूप छान. आणि आज आपले व्हॉलेंटियर आहेत मॅम आणि हे सर. ओके. सो प्रश्न माझाच प्रत्येकालाच विचारायचा आहे. मिनिटं. हा. चला. तर मी तुम्हाला 1 करोड देते आहे. कुणाला पाहिजे 1 करोड? किसको चाहिए 1 करोड? राजेंद्र सरांच्या माईक ऑन आहे म्हणजे राजेंद्र सर तुम्हाला पाहिजे आहे. भाग्यशाली बनायचं म्हटलं तर म्हणजे 1 करोड तुम्हाला पाहिजे आहे. नाही मी 5,000 करोड मागतोय. 1 नाही करोड नाही पण नको मी आहे. 1च करोड देते सर. नाही माझ्याकडे ओके बघा चालेल, मला 1 ऑफर करोड चालेल. फक्त 1 करोड. चालेल तुम्हाला? चालेल चालेल. ओके. चला. मनीषा मॅम तुम्हाला पाहिजे आहे 1 करोड? मला हेल्थ पाहिजे. हेल्थ व्हेरी गुड. खूप छान. चला. तर 1 करोड कुणाला पाहिजे आहे? एनीवन? ओके. राजेंद्र सरांना आपण 1 करोड देऊया. इथे आणखी कोणी आहे का? ज्यांना 1 करोड पाहिजे आहे? चला हँड रेस केलाय. अपूर्वा मॅम प्लीज अनम्यूट करा. हो ना. तुमचं माईक ऑन नाही होत आहे. ओके. नो प्रॉब्लेम. संदीप सर प्लीज तुमचं माईक ऑन करून बघा होतोय काय? खाली मेसेज भरपूर लोकांचे झालेले आहेत की मला मला मला. ओके. चला. तर राजेंद्र सर मी तुम्हाला 1 करोड देते आहे. या 1 करोडच्या बदल्यामध्ये मला तुमचे 2 डोळे पाहिजे आहे. पण ते मी आफ्टर डेथ देईल. काय आफ्टर म्हणतं डेथ. सर? आफ्टर डेथ म्हणजे मरणाच्या नंतर मी देऊ नाही शकेन. नाही 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 पण मला आता पाहिजे आहे ना. मी तुम्हाला 1 करोड आता देते आहे. तुम्ही मला तुमचे 2 डोळे देऊ शकता काय? नाही देऊ शकत. हे बघा. नाही देऊ शकत. आपण हो तेच
ऐका तर, 2 डोळे म्हटलं तर सरांनी डायरेक्ट नाही म्हटलं. ठीक आहे. एक पाय देऊ शकता? येस, देऊ शकतो. 1 करोड रुपये तुम्ही एक पाय देऊ शकता. देऊ शकेल. येस. खूप मोठं मन आहे. खूप मोठं मन आहे. आणखी कोणी देऊ शकता? नाही, मी एक डोळा पण देईल त्यासाठी. मग नाही, एक दोन्ही डोळा, डोळे द्या कारण मला. एक डोळा माझं पुढचं जीवन जगण्यासाठी मला एक नाही, डोळ्याची पण गरज मला आहे ना. डोळे 2 नाही पाहिजे. एक लक्षात घ्या की ओके. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत, ओके. त्यांना 2 डोळे आहेत, पण बघता येत नाही. आंधळे आहेत. मग एक विचार करा की तुम्ही त्या लोकांपेक्षा किती पटीने भाग्यशाली आहात. तुम्हाला येस 2 डोळे हे ईश्वराने दिलेले आहेत आणि या डोळ्यांनी आपण पूर्ण जग बघतो आहे. मग त्या लोकांपेक्षा आपण भाग्यशाली आहोत की नाही? येस येस येस. सांगा मला. पण कधीतरी थँक्यू म्हटलेलं आहे की 2 डोळ्यांना आपल्या स्वतःच्या? नाही नाही. नाही म्हटलेलं आहे. अरे तुम्ही त्या लोकांच्या स्वप्नातलं जीवन जगत आहात, ज्यांना विचार करा की पाय आहेत पण चालता येत नाही, अपंग आहेत. हम्म. आपण या दोन्ही पायांनी चालतो फिरतो आहे. चालतो फिरतो. हा. पण मग विचार करा की आपण त्या लोकांपेक्षा भाग्यशाली आहोत की नाही? खूप भाग्यशाली आहोत. कन्सेप्ट क्लिअर झाला? आणखी दुसरं भाग्यशाली म्हणजेच तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. या जगातून रोज 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. 10 लाख प्लस लोक वर जातात. मग त्या 10 लाख प्लस लोकांच्या मधात आपला नंबर लागला नाही. आपण आहोत की नाही भाग्यशाली? आहे. आपल्याला आजचा दिवस हा बघायला मिळालेला आहे. हम्म. आणि आपण आपल्या आजूबाजूला बघा, तर आपला कुटुंबही जागा झालेला आहे. आणखी डबल भाग्यशाली आपण झालेलो आहे. पटलं काय की भाग्यशाली कोणाला म्हणतात? हम्म. मग आपण आहोत की नाही? इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती हा भाग्यशाली आहे. माझ्या मते तर प्रत्येक व्यक्ती हा भाग्यशाली आहे. आणि असे कितीतरी लोक आहेत की स्वतःचं घर नसेल, भाड्याचं घर असेल, पण एक खोलीचं घर तरी आहे राहायला. तुम्ही बाहेर जा, फुटपाथवर तुम्हाला दिसतील कितीतरी लोक त्यांच्या डोक्यावर छत नाही आहे. फ्लायओव्हर राहते की नाही, त्याच्या खाली भरपूर लोक राहतात. हम्म. मग त्या लोकांच्या स्वप्नातलं जीवन तुम्ही जगत आहात की नाही? हम्म. आपण सगळं कुणाच्या नाही कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतो आहे. मग यानंतर कुणाला तरी असं वाटेल काय की मी भाग्यशाली नाही आहो असं, आणि एखादी उरलंही असेल इतक्या लोकांमधून, तर प्लीज त्यांनी मला हँड राईज करावा आणि सांगावा की मॅम मला भाग्यशाली हे तर माझ्यासाठी काहीच गोष्ट नाही आहे, मला दुसरं अजून कुठलं भाग्यशाली बनायचं आहे. सो मी त्यांच्याही प्रश्नांचं उत्तर द्यायला सक्षम आहे. आहे का? आहे का असं एखादी व्यक्ती की त्यांना अजूनही वाटतं की मी भाग्यशाली नाही आहे असं वाटतं काय? कुणीतरी आहे काय? नाही आहे? हेच तर जीवन आहे. चला, खूप छान वाटलं सगळ्यांनी कोऑपरेट केलं आणि सगळ्यांना मी शिकवत आहे ते समजतही आहे, याचा मला खूप आनंद आहे. ओके. तर मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की रोज आपण उठल्यावर मी भाग्यशाली आहे, स्वतःला तुम्ही रोज म्हणा की मी भाग्यशाली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. कारण जीवन कसं, जीवनामध्ये ना आपण फक्त बघत असतो की काय गोष्टी नाही आहेत. अरे पण ज्या गोष्टी आहेत ना त्याच्याकडे तर लक्ष द्या. त्या गोष्टीबद्दल तर तुम्ही धन्यवाद व्यक्त करा. असलेल्या गोष्टीबद्दल धन्यवाद व्यक्त करा आणि आहे त्यामध्ये सॅटिस्फाईड राहा. ओके.
सो थँक्यू. आणि मला एक सांगायचं आहे की असे कितीतरी विचार आहेत. भरपूर विचार असतात, डोक्यामध्ये येतात त्या. प्रत्येकच विचार हा पॉझिटिव्ह असतो का? नाही. भरपूर लोकांच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स सगळ्यात जास्त येतात. हम्म. भरपूरच. हम्म. ओके. तर आज आपण बघणार आहोत की हे निगेटिव्ह थॉट्स जे येतात की नाही त्यांना आपण रिमूव्ह करणार आहोत. आणि येणारे विचार जे आहेत ते सगळे पॉझिटिव्हच येतील. ओके. मला एक सांगायचं आहे की आपल्याला जीवनामध्ये काय पाहिजे असतं? कोणी एखादी व्यक्ती सांगेल का हेल्थ, मला? जीवनामध्ये काय पाहिजे असतं? हेल्थ, वेल्थ, अँड फॅमिली. सुख, समाधान. बघा, परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टी पाहिजे असतात जीवनामध्ये आपल्याला. येस, येस, परमसुख येस. पाहिजे असतं, हम्म. समाधान, हम्म. ऐश्वर्य, छान आरोग्य हम्म. आणि दीर्घायुष्य हे आपल्याला पाहिजे असतं. तर हम्म. आपल्याला या 5ही गोष्टी हव्या आहेत. लक्ष कुठे जातो? या गोष्टीकडे जातो काय? एखाद्याला शारीरिक त्रास असेल, तो म्हणतो की "अरे माझे गुडघे दुखत आहे, अरे माझं डोकं दुखत आहे." कंटिन्यू त्याचा नारा लावून बसतो, की माझं कंबर दुखत आहे, कंबर दुखत आहे, कंबर दुखत आहे. असं भरपूर लोकं आहेत, की एखाद्या दुखण्यावर ते कंटिन्यू फोकस करतात. आणि मग हम्म. ते दुखणं की नाही कंटिन्यू राहत असते. म्हणजे मला सांगायचं आहे की एव्हरीथिंग इज युअर माइंड. सगळं काही हे आपले माइंड आहे. जर तुम्ही डेली अफर्मेशन दिलं स्वतःला, की मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे. तर तुमचे शरीर नेहमी स्वस्थ आणि मस्तच राहील. हम्म. फोकस कुठल्या गोष्टीवर करायचे आहे आपल्याला? जी गोष्ट हवी आहे. हम्म. ओके. ज्या गोष्टी नको आहेत की नाही त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे. जर शरीरामध्ये दुःख नको असेल, तर आपण दुःखांचं नावच बोलणार नाही. आणि आपण विचार करतो की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. तर ते आपल्या लाईफवर मध्ये म्हणजे कशाप्रकारे वर्क करतात त्याचंही मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे कुठली अफर्मेशन आपल्याला बेस्ट आहे आणि कुठली अफर्मेशन आपल्यासाठी वाईट आहे. ते मी तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे, की तुम्ही जर असं बोललात तर काय होतं. तुम्हाला ते सगळं जाणवेल. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन अँड निगेटिव्ह व्हायब्रेशन. ओके. सो आजपासून आपल्याला काय करायचं आहे, जी गोष्ट हवी आहे ते सतत तुम्ही बोला. ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. आणि निगेटिव्ह गोष्टींचा वापर जर तुम्ही वारंवार करत असाल, तर त्या वारंवार तसं घडत असतं. म्हणजे बघा, एखादा व्यक्ती असं म्हणताय, की "अरे, असं होत आहे, तसं होत आहे, तसंच झालं." मग त्याच्या लाईफमध्ये कंटिन्यू तसंच घडत जातो. कंटिन्यू. आणि एखादी व्यक्ती खूप चांगला विचार करत असेल, की माझ्या लाईफमध्ये खूप छान होत आहे, मी खूप समृद्ध आहे, मग मी खूप पॉझिटिव्ह विचार करते आहे, मी खूप ॲक्टिव्ह आहे, मी सगळ्यांशी प्रेमाने राहत आहे. तर माझ्या आयुष्यामध्ये तसंच घडेल. एखादी व्यक्ती असा विचार करेल, की "अरे, पैसाच टिकत नाही, अरे, पैसाच येत नाही." पैसा ही एक एनर्जी आहे. मग तुम्ही जर अफर्मेशन वारंवार द्याल, की येत नाही, टिकत नाही, तर मग ते तसंच होत असतं. ओके. सो आजपासून तुम्ही एक विचार करा, की जी गोष्ट हवी आहे की नाही त्याच गोष्टीबद्दल बोलायचं. रिपीट त्या गोष्टी करायच्या. ज्या गोष्टी नको आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आणि विचारही करायचं नाही. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणतो, की व्हिज्युअलाइज करा. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणतं, की तुम्ही अफर्मेशनही पॉझिटिव्ह द्या, ते व्हिज्युअलाइजही करा आणि मग तुमच्या त्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात घडत जातं. तर काय करायचं आहे? जी गोष्ट हवी आहे, ते बोलायचं आहे. ती गोष्ट बोलायचं आहे. तिला व्हिज्युअलाइज करायचं आहे म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपल्याला बघायचं आहे डोळे बंद करून. कंटिन्यू डेली आणि मग ती काही दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये ती गोष्ट अट्रॅक्ट होईल आणि ती येईल. ओके? सो असं आपल्याला करायचं आहे. शेतकरी माहिती आहे तुम्हाला? शेतकरी सर्वांना माहितीच असेल. अजून एक मला समजलं नसेल तर मी शेतकऱ्यांचं उदाहरण देते आहे. तुम्ही कधी असं बघितलंय का, की आपले शेतकरी बंधू त्यांना पाहिजे असतं तांदूळ आणि ते तूर लावतात. कोणी पाहिलं आहे असं?
की त्यांना जर तांदळाचं पीक पाहिजे असेल तर तो गव्हाची पेरणी करतो किंवा तुरीची पेरणी करतो. असं कधी होतं का? नाही. शेतकरी बंधू काय करतो आपला? त्यांना जर गव्हाचं पीक पाहिजे असेल तर बीजही गव्हाचंच पेरेल. हं. तांदूळ पाहिजे असेल तर तांदूळ उगवण्यासाठी ते धान पेरतात, बरोबर आहे. तुरीची डाळ पाहिजे असेल तर तूरच पेरेल. म्हणजेच काय करतो की जी गोष्ट हवी आहे तीच गोष्ट शेतकरी बंधू पेरत असतो. ओके. आणि एक आणखी गोष्ट, जो पीक ते लावतात त्यांच्या आजूबाजूला बघा भरपूर गवत म्हणजे कचरा वगैरेही उगवत असतो. हं. शेतकरी काय करतो? आपल्या पिकांचा विनाश नको व्हावा म्हणून आजूबाजूला आलेला कचरा, तण सगळं उचलून बाहेर फेकून टाकतो. फेकतो हं. की नाही? हो. कुणी ऐकलंही असेल आणि कुणी बघितलंही असेल. हं. किंवा असं करतो काय, की आपण जे पीक पेरलंय त्याला उपडून ते गवत आणि जो कचरा आहे त्याला वाळू देतो. नाही, असं नाही. करतो का? नाही. नाही. बघा, त्यांना माहिती असतं आपल्या पिकांचा विनाश नको व्हावं म्हणून ते सगळे हं. जोही उगलेला कचरा आहे त्याला काढून बाहेर टाकून देतात. हं. त्यांना माहिती असतं, की मला जे पाहिजे आहे मला तेच उगवायला पाहिजे हं. आणि तेच ते उगवतात आणि वाळलेल्या हं. कचऱ्याला फेकून देतात. हं. तुम्हाला काय करायचंय? जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या हं. गोष्टींना वाढवायला पाहिजे. ज्या हं. गोष्टी नको आहेत, त्या गोष्टींना असं उचलून फेकून टाकायचं आहे. हं. निगेटिव्ह थॉट्स वाळू काढून द्यायचं नाही. टाकायचे. काढून टाकायचे. एखाद्याच्या घरी हं. सासू-सून असेल, भांडणं हं. झाले असतील किंवा हं. भरपूर ठिकाणी आपण बघतो, हं. तर असं वाद होत असतात. हं. ओके. तर वाद नाही व्हायला पाहिजे आणि हं. त्यांच्याशी आपण कसं वागायचं, कसं नाही तर आणि त्यांना कसं उत्तर द्यायचं हे मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवणार आहे. हं. ओके. तर भांडणं झाल्यानंतर कितीतरी डोक्यात असे निगेटिव्ह थॉट्स, कधी-कधी मिसअंडरस्टँडिंग सुद्धा होत असते. हं. तर गोष्ट क्लिअर करण्याच्या ऐवजी काय करत असतात स्त्रिया, स्पेशली स्त्रियांना खूप जास्त सवय असते. हं. ओके आणि स्त्रियांनी वाईट वाटून घेऊ नका कारण मी सुद्धा एक स्त्री आहे. पण जी रिॲलिटी आहे मी तेच सांगते तुम्हाला. हं. ओके. तर ज्या गोष्टीने वाद थांबतो आहे, ते थांबवायचा प्रयत्न करायचा. त्याला आणखी वाढवायचा नाही. हं. जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, की वाद केल्याने घराचे व्हायब्रेशन खराब होतील, रिलेशनशिपमध्ये दुरावा येईल. हे माहिती असतं. सगळ्यांना माहिती आहे बरं. प्रत्येक व्यक्ती बसलेला आहे त्यांना माहिती आहे. वाद केल्याने दुरावा होतो आणि निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होत असते. हं. माहिती असून सुद्धा किती स्त्रिया वर्क करतात याच्यावर? अरे जिथे गोष्ट थांबवायला पाहिजे ते थांबवत चला. हं. आणि डेली अफर्मेशन एखादी सून म्हणतात, की माझी सासू कटकट आहे, करते किंवा काम करत नाही. तर त्या गोष्टी तुम्ही डायरेक्टली बोलत नाही. पण युनिव्हर्स काय करतो, की तुम्ही जे रिपीट करत आहात की नाही तुम्हाला तेच देत असतो. मग रोज अफर्मेशन काय द्यायचं, की माझी सासू माझ्यासोबत खूप छान वागते आहे. आमच्या दोघांचं हं. नातं खूप प्रेमाचं आहे. म्हणजे हं. युनिव्हर्सला काय वाटतं, की अरे वाह! हिला प्रेमच हवं आहे आणि मग हिला आपण प्रेमच देऊया. यांचं हं. नातेसंबंधांमध्ये जर सुधार पाहिजे आहे. म्हणजे हिला ही गोष्ट हवी आहे म्हणून ती वारंवार रिपीट करते. बरोबर? आणि मग युनिव्हर्स आपल्याला तीच गोष्ट देत असतो. सो रिलेशनशिपसाठी सगळ्यात छान गोष्ट आहे, की कुठलाही नातं एखाद्यांचा हसबंड जर अ, असेल, असं वाटत असेल, की अरे तो तुमच्याकडे लक्षच देत नाही. मग तुम्ही वारंवार ते बोलत असता, की माझं नातं खूप छान आहे. मी असं म्हणणार नाही. ओके. सो भरपूर लोकांचे असं बोलणं राहतं, की लक्षच देत नाही किंवा असं तसं. तर आजपासून काय म्हणायचं आहे, की नाही माझा नवरा खूप छान आहे. माझ्याकडे लक्ष देतो, माझी काळजी घेतो, मला फिरायला घेऊन जातो, जे तुम्हाला पाहिजे आहे, ते तुम्ही बोला. हं. डेली बोला. जे पाहिजे आहे ते. आणि एक दिवस ते रिअॅलिटीमध्ये घडेल. ओके? चला. तर आज आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहोत आणि हा का बरं गरजेचे आहे याचं सुद्धा मी तुम्हाला एक क्लिअर करून देते. सो अ, खूप
जुन्या काही गोष्टी असतात किंवा खूप दिवसाआधी काही घटना अशा घडलेल्या असतात. काही लोकांमुळे ते घडलेले असतात म्हणजे काहीतरी व्यक्तींमुळे घडलेले असतात. आणि त्या लोकांचं जर तुम्ही आता नावही घेतलं, तर आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, की "तळपायाची आग मस्तकात जाते." जाते. एखाद्या व्यक्तीने तुमचं मन दुखावलं असेल, खूप हम्म. दिवसाआधी, खूप वर्षाआधी, ओके. तर तुम्ही त्यांना माफ करू शकत नाही आहात. कधी-कधी हम्म. कुणाच्या आयुष्यामध्ये खूप जास्त दुःख दिलेलं असेल एखाद्या व्यक्तीने, तर अशा लोकांना काय करायचे आपल्याला माफ करून टाकायचं आहे. आणि कधी-कधी आपणही कळत-नकळत कुणाला तरी दुखावलं असेल, आपल्या हम्म. चुका हे आपल्याला दिसत नाही. हम्म. ओके. तर आपल्याला माफ करून टाकायचं आहे आणि मनोमन त्यांची माफीही मागायची आहे. कारण मन जोपर्यंत हलकं होणार नाही, तोपर्यंत आपण पॉझिटिव्ह जी मी तुम्हाला शिकवणार आहे रेकीची ऊर्जा, प्युअर एनर्जी, तर ती तुम्ही एक्सेप्ट करू शकणार नाही. म्हणून निगेटिव्ह थॉट्स आपल्याला काढून टाकायचे आहे आणि त्या लोकांना आपल्याला माफ करून टाकायचं आहे आणि आपल्याला त्यांची माफी मागायची आहे. हा एक छोटासा मेडिटेशन आहे, पण हे करणं गरजेचं असतं. ओके. आणि एक जीवनामध्ये जर एखाद्या व्यक्तीला कुठली गोष्ट हवी असेल, एखाद्याला बंगलो बांधायचा असेल, तो पैसाही कमवतो आहे आणि म्हणजे घर बांधायचं आहे किंवा कार घ्यायची आहे. तर एक येलो डायरी असतं. एक मिनिट हं. हं. तर आपल्या अफर्मेशन्स तिथे लिहायचे आहे. एखाद्याला समजा 2,00,000 महिना कमवायचा आहे, 5,00,000 महिना कमवायचा आहे, घर बांधायचं आहे किंवा आणखी काही. प्रत्येकाच्या ह्या इच्छा वेगळ्या-वेगळ्या असतात. ओके. आणि तो व्यक्ती प्रयत्न सुद्धा करतो आहे. असं नाही. मग जर तुम्ही म्हणाल, की "मॅम आम्ही फक्त अफर्मेशन लिहिलं आणि आम्हाला या गोष्टी मिळतील का?" सो मी आता सांगते, की नाही. कसं मिळणार आहे? जर मी इथे समजा, की मी Facebook ॲड लावली, इथे लीड आली म्हणजे तुम्ही माझ्या ग्रुपला जॉइन आहात, भरपूर लोकं आहात आणि मी सांगते इथे 350-400 लोकं माझ्या ग्रुपला आहेत. इथे फक्त बघा तुम्ही पार्टिसिपंट म्हणून बघू शकता, की किती कमी लोकं जॉइन झालेले आहेत. ओके. एका ग्रुपला 350 लोकं आहे आणि दुसऱ्या ग्रुपला सुद्धा मी ही लिंक टाकलेली होती. पण त्यांचं नशिबात नसेल. हा क्लास त्यांच्या नशिबात नसेल म्हणून ते लोकं जॉइन झाले नाही. तुमच्या नशिबात आहे. म्हणून तुम्ही हा करू शकत आहात. ओके. सो आपण त्यांना काही म्हणणार नाही. पण ज्यांनाही लाईफमध्ये काही गोष्टी हव्या आहेत, तर त्यांनी अशी येलो डायरी घ्यायची आहे. अशा पिवळ्या रंगाची डायरी येत असते. Amazonवर तुम्ही बघू शकता किंवा Mishoवर तुम्ही बघू शकता किंवा कुठल्या एखाद्या शॉपमध्ये जिथे बुक्स वगैरे मिळतात, तिथे तुम्ही स्टेशनरी दुकानामध्ये जाऊन ही घेऊन आणायची आहे, येलो डायरी. ओके. अशी बाहेरून रेड असते आणि आतून पिवळ्या कलरची असते. आणि या डायरीवर आपल्याला अफर्मेशन लिहायची आहे. अफर्मेशन कशी लिहायची आहे, की ती रिअॅलिटीमध्ये घडलेली आहे. लिहिताना आपल्याला लाल पेनचा वापर करायचा आहे. रेड पेननी आपल्याला इथे अफर्मेशन लिहायची आहे. आता मी ₹5,00,000 महिना कमवते आहे. ही मी अफर्मेशन लिहिली. अशा प्रकारचे अफर्मेशन तुम्हाला लिहायचे आहे. म्हणजे एखाद्याला बंगलो पाहिजे आहे, म्हणजे घर पाहिजे आहे. तर लिहायचे आहे, की या तारखेपर्यंत माझं हे घर बनलेलं आहे आणि माझी फॅमिली म्हणजे या तारखेपर्यंत आम्ही तिथे गृहप्रवेश केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही अफर्मेशन लिहिणार आहात, घडलेल्या स्थितीमध्ये. आणि ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचे आहे. ती अफर्मेशन तुम्हाला 21 वेळा लिहायचं आहे रोज. ओके? रोज 21 वेळा आपल्याला जी गोष्ट हवी आहे, ती अफर्मेशन आपल्याला आपल्या या डायरीमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे? येलो डायरीमध्ये तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आहे, हे बघा. इथे लिहिलेलं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे आहे, ते डायरीमध्ये तुम्हाला लिहायचे आहे. म्हणजेच तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय, तुमची इच्छा या डायरीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे डेली 21 वेळा. एकतर जसं तुम्ही रात्री झोपत असता, तर झोपायच्या 5 मिनिटं आधी हे तुम्ही लिहायचं. ओके. झोपायच्या 5 मिनिटं आधी लिहायचं, डायरी ठेवायची आणि डोळे बंद करून, हात असे करून व्हिज्युअलाइज करायचं, की जी गोष्ट तुम्ही त्या डायरीमध्ये लिहिलेली आहे, ती प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे.
ओके. जी गोष्ट हवी आहे तुम्हाला ती येलो डायरी मध्ये लिहून ठेवायचं आहे. डेली डेली तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. ओके. आणि काही गोष्टी अशा आहेत की आपण भरपूर लोकांना सांगूही शकत नाही. मनात खूप गोष्टी दडलेल्या आहेत. खूप लोकांच्या असतील. तर इथून आपल्याला तो कचरा काढून टाकायचा आहे. आता कुणाला सांगता येत नसेल, प्रत्येकच गोष्ट आता म्हणजे आताच्या जनरेशनमध्ये तर इतकं विचित्र झालेलं आहे, की कुणाला सांगावं आणि कुणाला नाही सांगावं, याचाही भरपूर विचार करावा लागतो. कारण समोरचा व्यक्ती त्याची मजा घेत असते. त्याच्या त्या परिस्थितीचा घेतो, आनंद घेतो. अरे त्याच्या आयुष्यात होत आहे ना, आपण आनंद घ्यायचं काम करतो. म्हणून भरपूर लोकं काय करतात, की आपली ही मजा घेतली जात असते म्हणून शेअर करत नाही खूप गोष्टी. आणि शेअरिंग केलं नाही म्हणून त्या गोष्टी या मनामध्ये, या माइंडमध्ये तिथे दडलेल्या असतात. अशा भरपूरशा गोष्टी या माइंडमध्ये असतात. तर या गोष्टीला आपल्याला आता त्या बाहेर काढून टाकायच्या आहे. कारण हा जो कचरा तुम्ही जर इथे भरून ठेवाल आणि भरून ठेवल्याने एन्झायटी, डिप्रेशन वगैरे सारखं आपण ऐकतो आहे, की आता भरपूर लोकांना एन्झायटीचा त्रास होतोय, डिप्रेशनचा त्रास होतो आहे. तर याचं हं. मागचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त कम्युनिकेशन आहे. फक्त संवाद एकच कारण आहे. एन्झायटी, डिप्रेशनचे जितकेही शिकार असतील, त्यांचं मागचं कारण म्हणजे कम्युनिकेशन, संवाद थांबलेला आहे. संवाद का बरं थांबलाय? आधी तुम्ही ऐकलेलं होतं का कधीतरी डिप्रेशन आणि एन्झायटीमध्ये कुणीतरी गेलेलं आहे? असं 100 तुम्हाला एखादीच व्यक्ती दिसेल. आणि आता तर तुम्हाला अ, खूप कमी वयाची मुलं ही डिप्रेशन, एन्झायटीचे शिकार झालेले आहे बघायला मिळत असेल. कारण आधीचे लोकं बघा भरपूर शेअरिंग करायचे, भरपूर गोष्टी करायच्या एकमेकांसोबत, खूप संवाद साधायचे. हा संवादच तर थांबलेला आहे. जितकं होऊ शकतं तितकं शेअरिंग करा. आणि प्रत्येकाला आपण गोष्टी शेअर करू शकत नाही. तर यासाठी मी तुम्हाला सोल्युशन सांगते. ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत असतील की नाही, तर या त्रास देणाऱ्या ज्या गोष्टी असतील, जे सांगू शकत नाही, तर त्या गोष्टी आपल्याला पेपरवर लिहून काढायच्या आहे. म्हणजे इथला जो कचरा आहे ना, तो सगळं या बुक्सवर लिहून काढायचा आहे. एखादा कोरा कागद घ्या. त्या कोऱ्या कागदावर पूर्ण लिहून काढा. पूर्ण माइंडमधला जो काही कचरा तो पूर्ण लिहून काढा. डेली 21 तुम्ही हे 21 डेज तुम्ही करून बघा. म्हणजे अगदी हलकं तुम्हाला मन वाटेल. नकारात्मक गोष्टी दडलेल्या असतील, तिथे कुठेतरी चिडचिड होत असते आतून. तर ती नाही झाली पाहिजे, नाही व्हायला पाहिजे. यासाठी पेजवर लिहून काढा. नॉर्मल आपला जो व्हाईट पेपर असतो, बुक्सचे रजिस्टरचे पेज माहिती आहे. तर तिथे लिहून काढायचं आहे आणि ते कुणाला वाचूही द्यायचं नाही. ते लिहून काढायचं, फाडायचं किंवा शक्य असेल तर जाळायचं, नाहीतर फाडून डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं. आज तुम्ही प्रॅक्टिकल करा. उद्याही प्रॅक्टिकल करा. आज तुमच्या मनामध्ये काही 10 निगेटिव्ह थॉट्स असतील. ते 10ही निगेटिव्ह थॉट्स तुम्ही पेपरवर लिहून काढा. नकारात्मक गोष्टी, ज्या तुम्हाला त्रास देत आहेत. लिहिल्यानंतर त्याला जाळा किंवा फाडा. उद्याही तसंच करा. परवाही तसंच करा. सेम. कंटिन्यू 21 डेज आपल्याला ते नकारात्मक थॉट्स, नकारात्मक विचार, ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत, ते सगळं तुम्हाला लिहून काढायचं आहे. आणि मग बघा की तुमचं मन किती हलकं वाटतं. आणि मग त्या माइंडमध्ये आता ती जागा खाली झालेली आहे. आता ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या गोष्टी या माइंडला पण सांगा आणि या येलो डायरीवर सुद्धा लिहा. ओके? सो क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? ओके. चला, आता आपण एक 5 मिनिट छोटंसं मेडिटेशन घेणार आहोत. सो सर्वांनी रेडी राहायचं आहे. थोडं पाणी पिऊन घ्या.
हा मेडिटेशन कशासाठी आहे मी तुम्हाला सांगितलं आहे. मेडिटेशन मध्ये मी काही बोलणार आहे तर सगळं तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि त्या व्यक्तींना माफ करून टाकायचं आहे अगदी हलक्या म्हणजे जितकंही तुमच्या हृदयामध्ये दडलेल्या गोष्टी असतील खूप त्रास देत असतील तर त्या व्यक्तीला तुम्ही माफ करून टाका आणि मनोमन माफी मागायची आहे. ओके, सो रेडी. सर्वांनी हात असे करून बसायचे आहे. हा शक्तिपात नाही आहे, फक्त आणि फक्त मेडिटेशन. ओके, सो हात असे करून बसा. हात असे म्हणजे मांडीवर ठेवायचे आहे. मांडीवर ठेवायचे, अगदी रिलॅक्स तुम्हाला बसायचं. रेडी आहात सगळे? अगदी रिलॅक्स बसायचे आहे. मांडीवर हात तळ हात असे ठेवायचे आहे आकाशाकडे. शरीरावर कुठलाही ताण नको. डोळे हलके बंद. ओके, सो भरपूर लोकांचे व्हिडिओ सुद्धा ऑफ आहे. शक्य असेल तर तुम्ही व्हिडिओज ऑन करा आणि मेडिटेशनला बसा. ओके ओके, चलो आपण स्टार्ट करूया. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. अगदी रिलॅक्स बसायचं आहे, अगदी हलकं असं बसायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा कायम स्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा कायम स्वरूपी निघून जात आहे. आणि येणारा प्रत्येक श्वास कल्पना करा. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आता कल्पना करा तुम्ही एका सुंदर हिरव्यागार जंगलातून चालत आहात. कल्पना करा एक हिरवगार जंगल आहे आणि त्या जंगलातून तुम्ही चालत आहात. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, मंद वाऱ्याचं सुखद झुळूक, फुलांचा सुगंध आणि प्रत्येक पाऊल तुम्हाला अधिक शांततेकडे नेत आहे. कल्पना करा तुमच्या प्रत्येक पाऊल तुम्हाला अधिक शांततेकडे नेत आहे.
अधिक शांततेकडे नेत आहे. आता त्या प्रकाशातून तुमच्या आयुष्यातील एक व्यक्ती हळूहळू तुमच्या समोर येत आहे. बघा, त्या प्रकाशातून तुमच्या समोर ती व्यक्ती येत आहे. ती व्यक्ती म्हणजेच कदाचित ज्यामुळे तुमच्या मनाला खोल दुःख झाले आहे. तुमच्या समोर असलेली व्यक्ती म्हणजेच जिने तुम्हाला त्रास दिलेला आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलेला आहे, कळत न कळत किंवा जाणून बुजून त्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे. त्या व्यक्तीकडे तुम्हाला फक्त आणि फक्त प्रेमाने बघायचं आहे. त्या व्यक्तीकडे तुम्हाला प्रेमाने बघायचं आहे. तिच्या डोळ्यातही वेदना दिसू लागले आहे. कदाचित तुम्हाला दुःख देऊन तिलाही तिच्या आयुष्यात दुःखच मिळाले असेल. आता त्या व्यक्तीला तुम्हाला माफ करायचं आहे. तुमच्या समोर असलेली व्यक्ती, ज्या व्यक्तीमुळे तुम्ही खूप दुखावले गेलेले आहे, त्या व्यक्तींना तुम्हाला माफ करायचं आहे. माफ करून टाका. माफ करून टाका. कारण तुम्ही दिलेली माफी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. माफ करून टाका. मनापासून म्हणा की आज मी तुला माफ करते आहे. तुला माफ करते आहे. तुझ्यामुळे माझ्या मनात साचलेले सर्व दुःख आज मी सोडून देत आहे. सर्व दुःख मी आज सोडून देत आहे. मी तुला दोष देणे थांबवत आहे. मी तुला मुक्त करत आहे. आणि स्वतःलाही मुक्त करून टाकायचे आहे त्या दुःखापासून. आणि आता ती व्यक्ती बघा हसत आहे. आता तिच्या डोळ्यातही कृतज्ञतेचे अश्रू आहेत. आणि ती व्यक्ती हळूहळू प्रकाशामध्ये विलीन होत आहे. हळूहळू ती व्यक्ती प्रकाशामध्ये विलीन होत आहे. हळूहळू तुम्हाला आता ती व्यक्ती दिसत नाही. अदृश्य झालेली आहे ती व्यक्ती. आता तुम्हाला त्या व्यक्तींची माफी मागायची आहे. ज्या व्यक्तींना तुमच्यामुळे दुःख मिळालं असेल. असे कितीतरी लोक असतील ज्यांच्यामुळे तुमच्यामुळे ते दुखावले असतील. त्यांना मनोमन माफी मागून टाकायची आहे. त्यांना तुम्हाला म्हणायचं आहे, जर माझ्या शब्दांनी, माझ्या वागण्याने किंवा माझ्या कृतीने कधी मी तुमचे मन दुखावले असेल, तर मी मनपूर्वक तुमची क्षमा मागते आहे. मनात म्हणा की मला माफ करा. कळत न कळत माझ्या कृतीने, माझ्या शब्दांनी कधी मी तुम्हाला दुखावलं असेल, तर मला माफ करा. मला माफ करा. मला माफ करा. 3दा बोलायचं आहे. आणि आता म्हणायचं आहे, माझ्या हृदयात तुमच्याबद्दल फक्त प्रेम, आदर आहे. आता माझ्या मनात फक्त तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे. 3दा बोलायचंय मनातल्या मनात. कल्पना करा. प्रत्येक
प्रत्येक व्यक्ती प्रेमाने हसत आहे, तुम्हाला आशीर्वाद देत आहे. प्रत्येक व्यक्ती हसत आहे आणि आता तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तुमच्या जीवनामध्ये आता प्रत्येक क्षण परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य नांदत आहे. आता तुम्ही सगळ्या दुःखांपासून मुक्त झालेले आहे. तुम्ही सगळ्या दुःखांपासून मुक्त झालेले आहे. स्वतःला म्हणा, मी मुक्त आहे, मी मुक्त आहे, मी मुक्त आहे. मी स्वतःला स्वीकारते आहे. मी स्वतःला स्वीकारते आहे आणि मी सर्वांशी आता प्रेमाने वागत आहे. मी माझ्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त प्रेम, आनंद, आरोग्य आणि समृद्धीचे स्वागत करत आहे. स्वतःला 3दा अफर्मेशन द्या. मी माझ्या आयुष्यात आता फक्त आणि फक्त प्रेम, आनंद, आरोग्य आणि समृद्धीचे स्वागत करत आहे. मी माझ्या जीवनात आता फक्त आणि फक्त प्रेम, आनंद, आरोग्य आणि समृद्धीचे स्वागत करत आहे. मी माझ्या जीवनात फक्त आणि फक्त प्रेम, आनंद, आरोग्य आणि समृद्धीचे स्वागत करत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तथास्तु. आता आपल्याला आपल्या दोन्ही हातांना रब करायचं आहे आणि हस्तस्पर्श अगदी हलकं असू द्या असं डोळ्यांना लावायचं आहे. हस्तस्पर्श आपलं अगदी हलकं असू द्या आणि ईश्वराचं धन्यवाद म्हणा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कधी कधी का होतं माहितीये, जसं तुम्ही दुखावलं असेल किंवा तुम्ही दुखलेले असेल तर कुठेतरी ते ब्लॉकेजेस क्रिएट झालेले असतात. आपल्याला माहिती नसतं. एखादी गोष्ट जर आपण करत असलो समजा आणि त्यात वारंवार जर अडथळे येत असतील, कुठलीही गोष्ट, अशा भरपूर गोष्टी आणि भरपूर अशा घटना घडतात की ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. जवळ पाणी असेल, पाणी पिऊन घ्या. मेडिटेशन नंतर थोडं पाणी पिऊन घ्यायचं असतं. ओके. आणि हे का बरं गरजेचं होतं माहितीये तुम्हाला? कारण कधी-कधी काही गोष्टी अशा असतात, की ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, मेहनतही करत आहात. असं नाही म्हणताय मी, की तुम्ही बसलेले आहे आणि ती गोष्ट तुम्हाला हवी आहे. म्हणजे प्रयत्न सुरूच आहे आणि ती गोष्ट नाही मिळत. तर काहीतरी ब्लॉकेजेस क्रिएट झालेले आहेत. त्या ब्लॉकेजेसला तिथे थांबवायचं, तिथे कट करणं गरजेचं असतं. ते कनेक्शन डिस्कनेक्ट करणं गरजेचं असतं. म्हणजेच कसं? तर एखाद्या व्यक्तीमुळे तुम्ही दुखावले असेल किंवा तो व्यक्ती तुमच्यामुळे दुखावला असेल, तर कुठेतरी त्यांच्याबद्दल तुमच्या मनात सतत नकारात्मक भावना आहेत. आणि जर नकारात्मक भावना असतील, तर त्या व्यक्तीबद्दल तुमच्यासाठी वाईटच गोष्ट निघेल. ब्लेसिंग्स मिळतील का? नाही. कारण घटना जर वाईट असतील, तुम्ही दुखावलं असेल, तर तो व्यक्तीही चांगला विचार करणार नाही. आणि तो नेहमी वाईट विचार करेल, की अरे या व्यक्तीमुळे माझं म्हणजे अ, असं-असं झालं आहे. तर त्या व्यक्तीच्या तोंडातून जे निघालेले शब्द आहेत, ते कुठेतरी तुमच्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट करतात. आणि तेच ब्लॉकेज आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नको आहेत. ओके. म्हणून हा मेडिटेशन होता. आणि कळत-नकळत आपणही भरपूर लोकांना दुखवत असतो. म्हणजे भरपूरदा काही गोष्ट आपल्याला आठवतात, की अरे खरंच हा व्यक्ती दुखलेला आहे. पण कधी-कधी काय होतं, की शब्द असे टोचून बोललेले जातात आणि त्या टोचलेल्या शब्दांमुळे तो व्यक्ती दुखावतो. आणि अशामुळे सुद्धा आपल्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट होतात.
सो यासाठी तुम्हाला डेली हो पोनो पोनो प्रेयर जी आहे ती म्हणायची आहे किंवा ऐकायची आहे. हो पोनो पोनो प्रेयर काय करते, की कळत नकळत तुम्हाला क्षमा मागून घेता तुम्ही इतरांशी, अ, इतरांना माफ करता, थँक यू म्हणायचे आहे आणि आय लव्ह यू म्हणायचं आहे. म्हणजेच हो पोनो पोनो काय आहे? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आपण आपल्या शरीराला सुद्धा आपण ही हो पोनो पोनो प्रेयर म्हणू शकतो. कसं? आता आपण आपल्या शरीराकडे संपूर्ण लक्ष देतो का? कळत नकळत कधीतरी आपण या शरीराला सुद्धा दुखावलेलं आहे. जेव्हा यंग असतो तेव्हा या शरीराकडे लक्ष देत नाही. जे तुम्हाला हवं असतं, की नाही मला माझी स्वतःची काळजी, कारण दुसरे तुमची काळजी जितकी तुम्ही घेऊ शकता तितकं नाही घेऊ शकत. पती असो किंवा पत्नी असो, स्वतःची काळजी स्वतःला घ्यावीच लागते. पण ती काळजी घेण्याची जेव्हा वेळ असते की नाही, त्या वेळेला तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही. कारण परिवाराची रिस्पॉन्सिबिलिटी ही असते. बरोबर आहे. त्यांच्या जिम्मेदारीमुळे आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे काहीतरी शरीरामध्ये दुखणं सुरू होतं. डेली रुटीनमध्ये काय पाहिजे आपल्याला खानपानकडे आपण लक्ष देत नाही. सलाद रोज खायला पाहिजे, ड्राय फ्रुट्स रोज खायला पाहिजे, फ्रूट रोज खायला पाहिजे. तर ते खायला वेळ मिळत नाही. म्हणजे कुठे नाही कुठे तुम्ही तुमच्या शरीराला त्रास देत आहात. जी गरज आहे तुमच्या शरीराला, त्या गोष्टी तुम्ही तुमच्या शरीराला देत नाही आहात. तर या साठी सुद्धा तुम्ही हो पोनो पोनो प्रेयर करू शकता, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. कारण कुठेतरी आपण या शरीराला सुद्धा दुखावलेलं आहे. तर याचीही माफी मागाल जेणेकरून हा शरीर तुम्हाला तुमच्या आपल्याला दीर्घायुष्यापर्यंत नेण्यास मदत करेल. पैसा कळत-नकळत पैशाला कुणीतरी असा विचार करतो, की येतो हात का मैल है. पण पैसा हा हाताचा मळ नसतो. लक्ष्मी त्यांच्याच घरी नांदते ज्यांचा ते आदर करतात. अनादर करणाऱ्यांच्या घरी कधीही लक्ष्मी नांदत नाही. तर तुम्ही एक नोट 500 ची नोट घ्या, 100 ची नोट घ्या, 200 ची नोट घ्या. तर त्या पैशांवर सुद्धा तुम्ही हो पोनो प्रेयर करू शकता. पैशांवर तुमच्याकडे समृद्धी आकर्षित व्हावी. यासाठी काय करायचं? पैसे घ्यायचे, नोट आपल्या हातात ठेवायची आणि हे अफर्मेशन त्यांना बोलायचे, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. करून बघा. तुम्ही एखादी गोष्ट जरी कोणी शरीरासाठी म्हणा, रिलेटिव्हसाठी म्हणा, पैशांवर म्हणा, 21 डेज तुम्ही करून बघा आणि त्याचा बेनिफिट्स बघा किती छान येतो. ओके? सो सर्वांना हे करायचं आहे. चला मेडिटेशन बद्दल काय मत आहे? कुणाचे काय कसं वाटलं? इथे मी प्रत्येकाचा मेसेज वाचू शकत नाही आहे. सो हँड राईज करून मला सांगू शकता, की तुम्हाला काय वाटलं? ओके. सो मी ओके. मनीषा मॅम अनम्यूट करा. मी एकाला अनम्यूट करते म्हणजे मग तुम्हाला बोलता येईल. हा. ओके. मॅम, मी जेव्हा मांडीवर हात जे असे मिनिट. ठेवले होते, कुठे गेला? हा बोला मॅम. हा, अ, जेव्हा मी मांडीवर असे हात ठेवले होते, तेव्हा हातामधून मुंग्या आल्या. ओके. हातामधून मुंग्या आल्या. याचा काय अर्थ होऊ शकतो? हे बघा, जी रेखी ऊर्जा मी तुम्हाला उद्यापासून शिकवणार आहे. तर ओके. रेखी ही एनर्जी आहे ती आपल्या या पाम चक्रामधून प्रवाहित होत असते. हा. ओके. सो या ऊर्जेचा आपण कशासाठी वापर ह्या सगळ्या मी गोष्टी तुम्हाला उद्या शिकवणारच आहे. तर ती हं. रेखी ऊर्जा तुम्हाला तुमच्या हातामध्ये अनुभवलेली आहे. ओके. येस, ही रेखीची ऊर्जा जी आहे ती सर्वांच्या हातामध्ये आहे. पण ती हं. प्रत्येकाला वापरता येत नाही. याचं कारण सुद्धा आपण उद्या डिटेल्स सगळं उद्या बघूयात. हं. चालेल. ते व्हायब्रेशन म्हणजे तुमच्या हातातली जी रेखी ऊर्जा आहे तीच आहे. हं. हं. ओके. थँक यू मॅम. ओके. चला नेक्स्ट. इथे शैलेश सरांचं हँड राईज आहे. ओके. अनम्यूट करा सर. शैलेश नाही. प्लीज अनम्यूट करा.
ऑप्शन आला असेल तुम्हाला तर तुम्हाला अनम्यूट करायचं आहे. माझा आवाज क्लिअर आहे? आय एम ऑडिबल? हो 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 हो. ओके. सर तुम्हाला बघा हँड राईज केलेला आहे, तुम्ही अनम्यूट करा किंवा बोलायचं नसेल तर ओके. सो मेडिटेशन बद्दल कोणाचे आणखी काही प्रश्न आहे किंवा काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे? एनीवन? काही जाणवलं काय? काही दिसलं काय? किंवा तुमच्या मनात भरपूर ज्या जुन्या गोष्टी होत्या त्या व्यक्तींना तुम्ही माफ करू शकले काय? की कोणासोबत नाही झालं असं कोणी आहे का? एनीवन? कोणीच नाहीये? कोणीच नाही? म्हणजे मला असं वाटतंय की कुणाला जाणवलं नाही. मग याचा अर्थ मला आता कसं वाटेल? चला राजेंद्र सरांनी हँड रेज केला आहे. सर प्लीज अनम्यूट करा. मी हँडल केलं पण होतो म्हणजे ते असं झालंय. सर व्हॉइस ब्रेक होतोय सर तुमचा. हँड राईज केला होता पण येतो का आवाज? हो येतो बोला सर. हँड राईज केला होता पण ते तिथे सिम्बॉल आला नाही. ओके. ओके. हा आणि हा मी बोल. जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा मला फक्त अंधारच दिसतो म्हणजे असं होतं. काय दिसतं? अंधार फक्त अंधार दिसतो. अंधार दिसलं, बाकी काहीच दिसलं नाही. बाकी काहीच दिसतो नाही. ओके ओके. तुम्ही डेली मेडिटेशन करताय का सर? मी कुंडली अवेकनिंगचा कोर्स केला होता. कुठला कोर्स केलेला होता? तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय. ओके चला वन प्लस नावाने जॉईन आहे, त्यांनी अनम्यूट करा. हा मी नम्रता बोलते मॅम. येस नमस्कार. बोला. नमस्कार हा, बोला. ऑलरेडी एक दोन सेमिनार अटेंड केलेले. थोडे ओके इंग्लिश मध्ये होते म्हणजे प्रॉपर डीप मध्ये कळलं नव्हतं, म्हणून ओके जरा एक मराठी करायचं होतं. ऑलरेडी स्पिरिच्युअल आहे, मेडिटेशन हे होत असतं, पण थोडं ओके. स्वतःला चार्ज करायचं होतं म्हणून, आणि तुम्हाला थोडं फॉलो करते म्हणून म्हटलं एकदा करून बघायचं होतं. तर खूप छान वाटलं, म्हणजे बरंच नॉलेज आहे तसं थोडंफार, पण अजून त्याच्यात भर झाली तर खूप बरं वाटतं. आणि खूप जे तुम्ही जे बोललात की अफर्मेशन वगैरे येस. ते प्रॉपर असतं माझं. आणि मला छान दिसलं जे तुम्ही सांगता तसं मेडिटेशन करतं प्रॉपर त्या ह्याच्यामध्ये गेली. सगळं समोर एक व्हाईट असं दिसत होतं, एक ओरा दिसत होता मला, आणि रिलॅक्स वाटलं कारण की मनात थोडे ब्लॉकेज होते, येस. ते होत असतात लाईफमध्ये. तर त्याच्यासाठी मी जे तुम्ही सांगितलं त्यांना माफी केलं आणि मी स्वतःही माफी मागितली, तर ते मला थोडं क्लिअर वाटलं मॅडम. खूप खूप छान छान. वाटलं. आज तो पहिला दिवस होता. माझं नाव नम्रता आहे मॅडम, मी टाकते आता. ओके. थँक्यू. मॅम उद्या क्लासला जॉईन होताना तुम्ही तुमचं नाव चेंज करून द्याल. येस येस मॅम, तो ओके. नवीन फोन होता ना म्हणून ते आलं नाही. थँक्यू सो मच. ओके ओके थँक्यू. ओके बोला मॅम नम्रता. बोला. मॅडम, मला सुरुवातीला की नाही जसं तुम्ही सांगितलं हिरवगार जंगल आहे, नंतर उजेड वगैरे, तर हिरवगार जंगल आणि सूर्याचा उजेड वगैरे दिसला. त्या व्यक्तीला माफ केल्याच्या नंतर नंतर डोळ्यासमोर निळसर डॉट दिसला आणि तो डॉट हळूहळू शेवटपर्यंत असा मोठा झालेला दिसला. छान. निळसर असा डॉट दिसला. आपण तो कलर कशाचा असतो, का बरं दिसलं, हे सगळं सगळं आपण शिकणारच आहोत. 7 चक्राचे मी याच्या आधी कलर वेगळं वेगळं असतं तर मी ते गेल्या महिन्यात तुमची बॅच अटेंड केली आहे मॅडम. काय गेल्या महिन्यात तुमची बॅच अटेंड केली आहे. एंजल थेरपीची. बॉलचं मेडिटेशन शिकवलं होतं ना तुम्ही. हा ओके ओके येस. चला थँक्यू. ओके. हा शैलेश बोला, तुमचं माईक ऑन आहे. जी थँक्यू मॅम. बेस्ट बेस्ट मेडिटेशन आपण करून दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि आधीपासून मी होप पूर्ण करतोय. ओके. खूप दिवसापासून टॅपिंग सुद्धा करतोय. तुमचा हम्म. क्लासचा मला मेसेज मिळाला, आपली ग्रॅव्हिटी टच झाली एकामेकाला, पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली, म्हणून मी आज फर्स्ट टाइम जॉईन केलं तुमचा क्लास. ओके. ग्रुपमध्ये ऍड होतो पण कसा आहे कम्युनिकेशन गॅप किंवा तो योगायोग नसेल त्याच्यामुळे आपण कनेक्ट नाही होऊ शकलो. पण आज आपली ग्रॅव्हिटी ऊर्जा एकत्रित आलीच, त्याच्यामुळे आपण कनेक्ट झालो.
आणि बेस्ट तुम्ही मेडिटेशन करवला. त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि ग्रॅटिट्यूड थँक्यू. हा आपला विषय आहेच. आणि पुस्तक वाचण्याची सवय सुद्धा लावून घेतलेली आहे. सवयी चेंज केल्या की आपोआप सर्व चेंज होते असं हो मला हो, वाटते. आणि बरोबर. उठण्याचा झोपण्याचा, किती वाजता झोपायचं, किती वाजता उठायचा शेड्यूल डिसाईड आहे. पुस्तक कधी वाचायची त्याचा पण शेड्यूल डिसाईड आहे. कारण की आपण स्क्रीनच्या समोर नेहमी राहतो. म्हणून काही हम्म. वेळासाठी मॉर्निंग हवर्सला मी स्क्रीनच्या पासून दूर राहतो. आपला ओके, मेडिटेशन रेग्युलर राहते, त्याच्यानंतर मग रिडिंग राहते. थँक्यू. खूप छान. तुमच्यापासून जे काही नॉलेज मला घेता आलं त्याच्याबद्दल मी तुमचा पुन्हा पुन्हा आभारी आहे. धन्यवाद करतो. ओके ओके, थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू. थँक्यू. आपल्याला भरपूर गोष्टी शिकायच्या आहे. रेकी म्हणजे तुम्हाला एखाद्याला समजा की मायग्रेनचा त्रास असेल. ओके. रेकी काय काय करतं हे सगळे आपण उद्या बघणारच आहोत. पण एखाद्याला खूप जसं डोकेदुखीचा त्रास असेल, म्हणजे मी स्वतः मायग्रेन पेशंट, म्हणजे मला मायग्रेन होतं. खूप डोकं दुखायचं आणि मायग्रेन म्हणजे मायग्रेनमध्ये बघा मळमळही होतं, उलट्याही होतात. सो मी रेकीमध्ये यायच्या आधी ॲलोपॅथी सुद्धा वर्षभर घेतले. होमिओपॅथी मला वाटतं मी 9 महिने काहीतरी घेतले. मग मला असं वाटतं की कंटिन्यू आपण त्या माझी एज पण खूप अशी आहे नाही की मी ते खूप असे कंटिन्यू औषध घेणार राहणार. ओके. सो कुणालाही आवडत नाही नुसते औषधीवर जगायचं म्हणून. डोकं दुखलं की औषध, डोकं दुखलं की औषध. पण किती दिवस आपण खाणार आहोत? कंटाळा येतो शेवटी ते. मला तर नकोच म्हणजे असं औषधी म्हटलं की खूप नाही रे बा नको. पण मला त्या औषधीने काय व्हायचं की डोकं दुखायचं तर मी खायची आणि आठवड्यातून मला तर एक 3-4दा मला औषध घ्यावं म्हणजे एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी म्हणजे असं कंटिन्यू होतच औषधी घेण्याचं. डोकं दुखायचं कंटिन्यू. पण मला त्या औषधीने नाहीच फरक पडला खरंच सांगायचं तर. ॲलोपॅथी मी चांगल्या म्हणजे मोठ्या डॉक्टरांकडे गेलेली होती. तिथूनही मला खरंच नाही मिळाला आराम. कारण कुठल्याही गोष्टीचे काही असं तुम्हाला दुखणं असेल, तर तो पर्मनंटली गेलेला पाहिजे ना. हं. पर्मनंट जाईल तेव्हा त्याचा फायदा. जर तुम्हाला औषध तुम्ही खात आहात कुठल्याही गोष्टीशी आणि जर तो तुम्हाला सांगते की हा तुमचा त्रास पर्मनंट जाईल, तर त्या औषधी घेऊन काहीतरी फायदा. नाहीतर आपण कंटिन्यू औषधे घेतो आहे आणि तो त्रासच तात्पुरता जातो आहे. मग त्याला काय अर्थ? आणि माझा हा त्रास फक्त आणि फक्त रेकीमुळे गेलेला आहे. म्हणजे मी डेली कर्मा क्लिअरन्स करत असते आणि आपल्या स्वतःला रेकी देत असते आणि रेकी स्वतःला द्यायचं म्हटलं तर असं तुम्हाला खूप 1.5 तास, 2 तास स्वतःला द्यायची गरज नाही लागत. फक्त तुम्ही 45 मिनिट्स म्हणजे 45 मिनिटं स्वतःला रेकी दिली. रेकीमध्ये त्यात सगळं आलं. दैनंदिन जेव्हा आपण प्रॅक्टिस तुम्हाला मी सांगणार आहे, ते तुम्ही तितकं केलात, तरी जे तुमचं मायग्रेन असो किंवा काहीही असो, शरीरात कुठलं दुखणं असेल, तर तेही जात असतं. खूप करायचीही गरज नाही. रेकी काय आहे, कुठून आली, ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्या बघणार आहोत. ओके. सो तुम्हाला तुमच्या फॅमिली म्हणजे तुम्हाला असं वाटतं की इतरांनाही याचा फायदा व्हावा, तर तुम्ही ती लिंक तुमच्या फॅमिली मेंबर, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करू शकता. ओके. स्वतः रेकी द्यायची कशी हेही सांगणार आहे. औषधीवर सुद्धा रेकी कसं द्यायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. कारण रेकीमध्ये असं कुठलाही म्हणजे जे कॅन्सर असतात ना, ज्यांना झालेला कॅन्सर सारखा पेशंट सुद्धा बरा झालेला आहे रेकीने. ओके. सो आपण या सगळ्या गोष्टी उद्या बघणार आहोत कारण आता आपला वेळही झालेला आहे. सो आपण थांबूया आणि माझा प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर या नावाचं YouTube चॅनल आहे. हे व्हिडिओज तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला त्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून हे सगळे व्हिडिओज तुम्हाला तिथे कंटिन्यू दिसतील. ओके. ओके. चला थँक यू. मला ऐकून थँक्यू घेतलं मॅम. यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. दिव्यरेखी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक यू सो मच. थँक्यू.